जर कोणीही तुम्हाला हा प्रश्न केला की महाभारताचा हिरो कोण, नक्कीच प्रत्येकाचं उत्तर हे वेगवेगळं असू शकतं, पण माझ्यासाठी उत्तर फक्त एकच, कर्ण. सूर्यपुत्र कर्ण, सूतपुत्र, कौंतेय, अधिरथ पुत्र, राधेय, शोणचा भाऊ, अशी कित्येकच नावं, पण माझ्यासाठी एकच, महारथी कर्ण. चोहीकडून फुलं बरसायला सुरुवात झाली. कर्णाचा ताफा मध्यंतरी चालत होता. कलिंग राजा स्वतः महानदीवर आला. त्यानं कर्णाचा हात हातात घेतला, त्याला आलिंगन दिलं आणि प्रेमानं त्याचं आदरत्व केलं. कलिंग देशाचं आदरत्व आणि पाहुणचार स्वीकारल्यानंतर कर्णाचा ताफा पुढं महेंद्र पर्वताकडे निघाला. तुम्ही ऐकत आहात महारथी कर्ण आणि मी आहे अनुराग. महेंद्र पर्वताशी असलेला महासागर आणि महेंद्र पर्वताचं सौंदर्य अद्वितीय आहे, असा उल्लेख कलिंगराज भानुमंतानं केला होता. कर्णाचं निसर्गाविषयी प्रेम सर्वजण जाणून होते, पण त्यात एक आणखी उत्साहित करून जाणारी गोष्ट म्हणजे भगवान परशुराम. दर अमावस्येला ते छाती इतक्या फेसाळ पाण्यात उतरून अर्घ्यदान करतात, अशी महती होती. आणि त्यांचं दर्शन घेण्यासाठी बघ्यांची खूप गर्दी जमते, असं कलिंगराज म्हणाले. पण आता पुढं विषय होता की परशुरामांचं दर्शन घ्यायला जायचं खरं, पण सैन्य एकटं सोडून कसं जाणार, असा विचार करणं आणि शोणाच्या मनात आला. आणि त्यांनी तो विचार तिथंच थांबवला. एक सेनापती आपल्या प्रजेच्या रक्षणासाठी, आपल्या सैन्याच्या रक्षणासाठी, त्यांच्या मनासाठी, त्यांच्या भावनांसाठी, त्यांच्या व्यक्त होण्यासाठी नेहमी विचार करतो. यातच एका सेनापतीचं मोठंपण आलं होतं. कर्णाचा ताफा कलिंगराजाचा निरोप घेऊन पुढे निघाला. आता कोसलांचं राज्य सोडून कर्णाची सेना विदर्भाच्या सीमेवर येऊन थांबली होती. राणी रुक्मिणीचा देश विदर्भ, ते तर सरळ सरळ श्रीकृष्णांचे आप्तीय. पण युद्ध अटळ होतं. राजा रुक्मिणीला शरण ये असा संदेश पाठवण्यात आला आणि त्यानं तो संदेश तसाच परत पाठवला. उत्तर नकारात्मक आलं. पण हे विसरून कसं चालणार होतं की जो प्रत्यक्ष श्रीकृष्णाशी युद्ध करू शकतो तो कर्णाच्या फौजेला कसा जुमाडणार होता. हे तितकंच खरं होतं, पण एवढं मोठं आवाहन पुढे येईल हे कर्णालाही माहिती नव्हतं. श्रीकृष्णानं रुक्मिणीला पळवून नेलं आणि रुक्मिणीनं त्याचा विरोध केला. शिशुपालाशीच तिचा विवाह लावून द्यायचा असा त्याचा ध्यास होता, पण तो उन्मळून पडला, कारण श्रीकृष्णानं जवळजवळ त्याचा वधच केला असता. पण रुक्मिणीनं मध्ये येऊन त्याचे प्राण वाचवले. त्यामुळे काहीही झालं तरी रुक्मिणीला परत आणल्याशिवाय कौंडण्यपुरात येणार नाही, अशी राजा रुक्मिणीनं शपथ घेतली होती. आणि म्हणूनच आपलं राज्य सोडून तो मधच येऊन थांबला होता. त्याला सोबती म्हणून त्याचे चारही भाऊ येऊन भेटले. आता त्याची अवक्षणी अफाट सेना राज्याच्या मध्ये उभे होती. कर्ण आणि शोण एकमेकांकडे पाहतच राहिले. पण आता काही उपाय नव्हता. सरळ पुढे ठोक छाटी ठोकपणे त्यांना समरांगणातच युद्धाचं आवाहन दिलं होतं. चवताळलेल्या वाघाप्रमाणे दोनही सेना एकमेकांवर तुटून पडल्या. मगधांचं आवाहन आतापर्यंतचं सर्वात मोठं आवाहन होतं असं सगळ्यांना वाटत होतं. पण खरं युद्ध हे होतं. युद्ध नाही, नरसंहारच होता. दोन्हीही सैन्य एकमेकांवर तुटून पडलं. खडक, शस्त्र, ढाल, हत्ती, घोडे, नगाडा या सगळ्यांचा आवाज अगदी कांठाळ्या बसविणारा होता. 5 दिवस युद्ध चाललं. कोणीच मागे सरत नव्हतं. शेकडो सैनिक कामी आले होते. शेवटी कर्ण थांबला. त्याच्याही लक्षात आलं की हे युद्ध असंच चालत राहणार. याला कुठंतरी पूर्णविराम देणं गरजेचं आहे, पण हरणार नाही हेही तितकंच खरं आहे. दुसरा दिवस एक नवीन किरणांसह निघाला. कर्ण समरांगणात पोहोचला आणि पोहोचल्यानंतर ढोल नगाड्यांना त्यानं हात दाखवून थांबवला. एक मोठं आवाहन देत तो रुक्मिणीला म्हणाला, राजा रुक्मी, मी काहीही झाला तरी कौंडण्यपूर जिंकल्याशिवाय परत जाणार नाही, हे तुम्हीही चांगलंच जाणून आहात. त्यामुळे सरळ या कर्णाशी द्वंद्व खेळा.
राजा रुक्मीही कमी नव्हता. त्यानं तिथून परतीचा संदेश पाठवला. अंगराज कर्ण, कौंडण्य पोर तर तुला कसंही जिंकता येणार नाही. ये आणि माझ्याशी द्वंद्व खेळ. काही क्षणातच द्वंद्वाची माती तयार झाली आणि दोनही वाघ एकमेकांवर तुटून पडले. दोघांचेही स्नायू टरारून फुगले. दोघंही डावपेच खेळण्यात अत्यंत पटाईत होते. पण हळूहळू सूर्य वर चढू लागला आणि तसं तसं कर्णाच्या अंगाची गरमी आणखी जास्त वाढायला लागली. एका वेळेनंतर तो इतका जास्त तप्तरसात न्हाऊन निघाला होता की रुक्मीला कर्णाला स्पर्शही करता येत नव्हता. आणि याच संधीचा फायदा घेत कर्णानं आपल्या बाहुपाशात रुक्मीचा कंठ आवळून धरला. शेवटी रुक्मीनं जीवनदान मागितलं आणि कर्णानं हसत मुखानं ते देऊही केलं. सगळ्यांना असं वाटलं की पराभवानं रुक्मी परत जाईल. पण रुक्मी उठला. त्यानं कडकडून अंगराजाला आलिंगन दिलं आणि मोठ्यानं घोषणा करत म्हणाला, अंगराज कर्ण विजयी भवतु. अंगराज कर्ण विजयी भवतु. महारथी कर्ण